ही सुंदर रचना 12,000 वर्ष जुनी आहे आणि ती आपल्या कोकणातली आहे. इथल्या अतिप्राचीन इतिहासाची ती एक झलकच आहे. राजापूरमधल्या देवाचे गोठणे येथील हे कातळ शिल्प आहे. त्याला रावणाचा माळ असं नाव देण्यात आलं आहे. आणि आता या रचनेला राज्य संरक्षित दर्जा मिळणार आहे, जेणेकरून या वारशाचं जतन होईल. जगभरातल्या अभ्यासकांना ही कातळ शिल्प मोहात पाडतात. अनेकांना त्याचं गूढ समजलेलं नाहीये. पण नेमकी ही कातळ शिल्प आहेत काय? कोकणातल्या खडकाळ भूभागांवर जांभा दगडांवर कोरलेली ही चित्र आहेत. याचे बरेच प्रकार आहेत. पक्षी, प्राणी, मानवी आकृत्या आणि इतर आकार असलेली ही चित्र आपल्याला पाहायला मिळतात. ही शिल्प 12,000 ते 10,000 वर्ष जुनी, म्हणजे आदिमानवाच्या काळातली आहेत असा अंदाज आहे. कोकणातल्या 70हून अधिक ठिकाणी 1,500हून जास्त कातळ शिल्प सापडलेली आहेत. ही शिल्प युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट आहेत. त्यामुळे त्यांचं जागतिक महत्त्व अधोरेखित होतंय. 2012 पासून या कातळ शिल्पांचा अभ्यास सुरू झाला. पण अर्थात आजही त्यांच्याबद्दलचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जसं की ही शिल्प कोरण्यासाठी त्या काळच्या मानवाने कातळाची निवड का केली आणि त्याला त्यातून सांगायचं काय? त्याला किती वेळ लागला? किती मेहनत लागली? अशा भरपूर गोष्टींचा अभ्यास अजूनही सुरू आहे. पण एक गोष्ट नक्की, कोकण किनारपट्टी सांस्कृतिकदृष्ट्या, नैसर्गिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध आहेच. आणि त्यात ही कातळ शिल्प आपल्या संपूर्ण मानवजातीच्या आजपर्यंतच्या होत असलेल्या अभ्यासाला समृद्ध करतायत. आणि म्हणूनच या शिल्पांचं संरक्षण करून आपण आपल्या अतिप्राचीन पूर्वजांचा वारसा जिवंत ठेवू शकतो.